कारल्याचं नाव ऐकून नाक मुरडणारेही मागून मागून खातील अशी भरवा कारल्याची भाजी मी आज बनवत आहे. खूप छान अशी ही भाजी बनवून तयार होते आणि बिलकुल कडू लागत नाही. तर ह्याच्यासाठी मी 5-6 फ्रेश असे कारले घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यांना पुसून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी हे राहायला नाही पाहिजे. आता मी आपला जो बटाटा सोलायचा चाकू असतो ना, तो घ्यायचा आणि त्याच्यावरून थोडे हे वरचे वरचे साल सोलून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मी सगळे असे साल सोलून घेतलेले आहे. आता चाकूच्या सहाय्याने मी ह्याच्यावर एक अशी चीर मारून घेत आहे. फक्त एकच साईडने कारले हे चिरून घ्यायचे आहे. आणि त्याच्यातलं बी जे आहे ते आपण चाकूनेच थोडं ढिल्लं करून घेऊ आणि नंतर बोटाने ते सहजपणे निघतं. तर हे बघा अशा प्रकारे मी हे काढून घेत आहे. तर हे बी काढून घ्यायचे आणि म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये स्टफिंग छान भरता येते. तर सुरुवातीला मी चाकूने थोडं काढून घेत आहे आणि मग हाताने बोटाने काढणार आहे आणि मस्त असे हे सगळे बीज इथे मी काढून घेतलेले आहे सगळ्या कारल्यांचे, बघू शकता तुम्ही. तर इथे अशा प्रकारे सगळे आपण काढून घेतलेले आहे बीज. आता ह्याच्यासाठी मी कारल्यांना थोडंसं मीठ आणि हळद हे लावून घेणार आहे आणि हे लावून आपण एक 5 ते 10 मिनटं ते कारले थोडे साईडला राहू द्यायचे, म्हणजे त्याच्यातला जो कडवटपणा आहे, जे पाणी आहे ते निघून जातं आणि कारले हे थोडे नरम पण होतात, पटकन शिजतात. तर बघू शकता इथे मी मीठ आणि हळद अशी मिक्स करून सगळीकडे छान चोळून चोळून लावून घेत आहे. तर हे सगळ्या कारल्यांना आपण लावून घ्यायचं आहे मस्त असं. आणि हे लावून झाल्यावर मी ह्याच्यावर अर्धा लिंबू अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेत आहे. लिंबूनेही कारल्यांचा कडवटपणा कमी होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते फ्रेंड्स. तर लिंबू टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं हे आपण साईडला राहू देऊ. आता आपण मध्ये जे स्टफिंग भरणार आहोत ते करू तयार. त्याच्यासाठी मी कढई ठेवली गॅसवर आणि एक छोटा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून जिरा टाकते आहे. 3-4 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, लाल मिरच्या, किंवा तुम्ही हिरव्याही टाकू शकतात. थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे टाकते आहे. हे छान असं फ्राय करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मग अर्धी वाटी खोबऱ्याचं किस टाकायचं आहे. खोबरं टाकल्याने सुद्धा कारल्यांची चव ही खूप छान होते आणि कडवटपणा कमी होतो. 2 चमचे मी इथे धने टाकले आहे आणि 2 चमचे मी तीळ टाकली आहे. तीळने सुद्धा कारल्याची चव ही खूप छान लागते. तीळ ही तुम्ही नक्कीच टाका. खूप छान हे स्टफिंग बनतं फ्रेंड्स. कढीपत्ता टाकते थोडासा आणि हे सगळं आपण आता असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेऊ. तर बघू शकता इथे छान असं हे भाजून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करून हे सगळं काढून घेते एका वाटीमध्ये आणि थोडं थंड झाल्यावर मग आपण असं हे मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी हे सगळं मिश्रण टाकते आहे. थोडं थंड झाल्यावर वाटल्याने त्याच्यामध्ये तेल सुटत नाही आणि छान मिश्रण वाटलं जातं. ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते आहे. मीठ आपण आधीही टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 1 चमचा भरून मिरची पावडर, 1 चमचा भरून मसाला टाकते आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर बघू शकता फ्रेंड्स, मी छान असं हे बारीक झालेलं आहे. खूप जास्ती बारीकही नाही करायचं, थोडं जाडसर असं ठेवायचा हा मसाला. तर इथे आता हे जे आपण मसाला तयार केला आहे, हे सगळं आपण कारल्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर बघू शकता इथे 10-1 मिनटं मी हे कारले असे ठेवले होते आणि आता त्याच्यातलं पाणी हे छान सुटलं आहे आणि ते पाणी असं पिळून घ्यायचं कारले. तर इथे बघा तुम्ही असं हे पाणी छान निघतं त्याचं
आणि त्याच्यामुळे कडवटपणा बराचसा कमी होतो कारल्यांचा. आता सगळे कारले आपण पिळून घेतलेले आहे हलक्या हाताने आणि त्याच्यामध्ये मी हे स्टफिंग भरते आहे. असं घट्ट दाबून असं हे भरून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळ्या कारल्यांमध्ये स्टफिंग भरून घेत आहोत. दाबून दाबून छान मसाला भरायचा आहे. खूप टेस्टी असा मसाला तयार झालेला आहे आणि आपली ही रेसिपी खूप छान होणार आहे फ्रेंड्स. तर अशा प्रकारे मी हे सगळे कारल्यांमध्ये स्टफिंग भरून घेत आहे. वासच एवढा छान येतो आहे त्या वाटलेल्या मसाल्यांचा, तर त्याच्यामुळे ही भाजी खूप छान बनणार आहे. तर इथे बघू शकता मी सगळे कारल्यांमध्ये स्टफिंग भरलं आहे. आता आपण ज्या कढईमध्ये ते सगळे मिश्रण भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये 2 चमचे भरून तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यावर आता आपले हे भरवा कारले आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत आणि ते छान असे तळून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहे. तर इथे आपण हे सगळे कारले टाकून घेत आहोत फ्रेंड्स. आणि ह्याला टाकल्याच्यानंतर त्याच्यावर एक ताट किंवा काही तुम्ही झाकून 5 ते 10 मिनटं ते मस्त असे वाफू द्यायचे आणि थोड्या वेळाने ते पलटून घ्यायचे. एक साईड त्याची पलटून घ्यायची आहे आणि कारले छान वाफेवर शिजू द्यायचे आहे. जेव्हा कारले खूप मस्त असे शिजून जातील तेव्हा ते बिलकुल कडू लागत नाही आणि खूप छान असे हे टेस्टी लागतात. तर इथे मी ते पलटून घेतलेले आहेत, फिरवून घेतले आहे आणि परत ताट झाकून आपण 5-1 मिनटं त्याला वाफू देऊ. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवर वाफू द्यायचं आहे आणि खूप छान नरम असे शिजू द्यायचे. तरी ते आपण अजून 5 मिनटं छान शिजू दिले कारले आणि मस्त असे हे कारले आता इथे तयार झालेले आहे. तर भरवा कारल्याची जी भाजी आहे छान तयार झाली आहे फ्रेंड्स. बघू शकता तुम्ही छान शिजले आहे कारले आणि आता आपण गॅस बंद करू. तर इथे भरवा कारल्याची भाजी ही अशी छान आपण पोळीसोबत खाऊ शकतो, लंचमध्ये डब्यामध्ये देऊ शकतो आणि लहान मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात.